माझ्या मुलाने आज शेणापासून बायोगॅसची निर्मिती केली आहे. माझ्या मुलाचं नाव अथर्व महादेव डोमणगे आहे. हा जन्मजातच अपंग आहे. त्याला स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी हा आजार झाला आहे. तरी सुद्धा तो त्याच्या बुद्धी क्षमतेनुसार सगळ्या क्रिया करत आहे. बायोगॅस करताना त्याने शेण वापरलं आहे आणि शेणामध्ये त्याने कार्बाइड घातला आहे. शेणामध्ये त्याने कार्बाइड घातला आहे. सलांची पाईपेचा वापर करून त्याने बायोगॅसची निर्मिती केला आहे. एक बाटली घेऊन त्यामध्ये सलाईन ची पाईप घुसवला आहे. बाटलीमध्ये अर्धी बाटली त्याने पूर्णपणे शेणाचं पाणी तयार केलं आहे आणि त्यामध्ये बारीकसा छोटासा कार्बाइड घातला आहे. कार्बाइडचा छोटासा खडा घातला आहे आणि त्या अनुषंगाने माझ्या मुलाने म्हणजे अथर्वने त्याचे अपंग असून सुद्धा त्याने स्वतःच्या बुद्धी क्षमतेवर आज बायोगॅसची निर्मिती केला आहे. ते